शिक्षण क्षेत्राचा अक्षरशः बाजार मांडला असं म्हणलं तर काहीच वावगं ठरणार नाही. छत्रपती संभाजीनगरमध्ये तितकीच धक्कादायक घटना समोर आली. एका 23 महिन्याच्या बाळाला समवयस्क बाळाने जे आहे ते शाळेत गंभीर दुखापत केली, मारहाण केली, त्याला चावा घेतलाय आणि ते बाळ जे आहे आता छत्रपती संभाजीनगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेते. मात्र हे सगळं शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पुढे आले आणि आपल्यासोबत त्या बाळाचे पालक आहेत. काय सांगाल? अतिशय म्हणजे धक्कादायक घटना घडली. नेमका सगळा प्रकार काय? नमस्कार, मी ॲडव्होकेट मयूर बोरसे. आम्ही जे इथं N1ला फर्स्ट क्राय स्कूल म्हणून आहे तिथं माझ्या मुलाला शाळेत टाकलं होतं. परवा दिवशी जे आम्ही नेहमीप्रमाणे जे 10-10:30 वाजेच्या सुमारास जे त्याला शाळेत सोडलं. त्यानंतर जे आम्ही नेहमी जे इथं 1:30 ते 2 वाजेच्या सुमारास त्याला घेण्यासाठी जातो. परंतु परवाच्या दिवशी जे आहे तर जी घटना घडली ती 11 वाजून जवळपास 45 मिनटं जे तर आपण व्हिडिओमध्ये बघितलं असेल की तो जो एक लहान बालक आहे तो अक्षरशः म्हणजे जीवाच्या आकांताने त्याच्यावर एक अटॅक करून त्याच्या म्हणजे प्रत्येक शरीराच्या वर चावा घेऊन तो बुक्के जे हातात येईल ते मारहाण करतोय. त्यानंतर ज्यावेळेस म्हणजे भयंकर प्रकार हा आहे की तिथली जी फर्स्ट क्राय स्कूलमध्ये जी प्रिन्सिपल आहे कांचन येवले म्हणून, त्यांनी जे आम्हाला 2:06 माझ्या मिसेसच्या फोनवर फोन केला. ज्यावेळेस आम्ही घेण्यासाठी चाललो होतो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तुमचा मुलगा घसरून पडलेला आहे, त्याला थोडीशी खर्चट आलेली म्हणून तुम्ही या म्हणून. त्यावेळेस आम्ही घाईगडबड गेलो असतो. मुलाच्या चेहऱ्यावर अक्षरशः होठ फुटलेलं, नाक फुटलेलं, गालावर गंभीर स्वरूपात जखमा होत्या. त्यानंतर ज्यावेळेस मला असं वाटलं की आणखी कुठे आहे म्हणून मी कपडे वगैरे काढून बघितले त्यावेळेस त्याच्या अंगावर 25 ते 30 ठिकाणी म्हणजे पायाच्या तळपायापासून केसापर्यंत जे असे गंभीर स्वरूपात चावा घेतलेला होता. त्यानंतर आम्ही घाबरून गेलो आणि ते प्रिन्सिपल कांचन येवले आहे आणि बाकीचे जे स्टाफ आहे त्यांना विचारणं गेले असते त्यांनी उडाउडीचे उत्तर द्यायला चालू केले की आम्ही हे बघितलंच नाही, आम्ही आत्ताच बघतोय म्हणून. आणि त्यानंतर आम्ही जे येतं त्यांना विचारलं की ही जखम तर काही 2-5 मिनटात होऊ शकत नाही, खूप काळ याला लागला असेल, त्यामुळे आम्हाला CCTV फुटेज दाखवा. आम्ही CCTV फुटेजची मागणी केली असं त्यांनी उडाउडीचे उत्तर दिले की आम्हाला इथे ॲक्सेस नाही, आमची हैदराबादची टीम, पुण्याची टीम तिथून बघत असते म्हणून. असं त्यांनी देण्यास टाळाटाळ केली आणि उडाउडीची उत्तर द्यायला लागले. उडाउडीची उत्तर दिल्यानंतर जे येतं म्हणजे गंभीर प्रकार असा की ते मॅडमला जे येतं 11:30-12 वाजता त्या घटनेचे नॉलेज झालं होतं. परंतु तिने जे येतं 2.5 ते 3 तास घटना जी लपून ठेवली. तिचं म्हणजे एक कांचन येवले मॅडम जे आहे तिचं काम होतं की ॲटलिस्ट आम्हाला फोन करून सांगायचं की तुमच्या मुलाला जखम झाली आहे, तुम्ही या म्हणून. परंतु तिने ती घटना लपून ठेवली आणि खोटी घटना आम्हाला सांगितली आणि CCTV फुटेज वगैरे सर्व जे आहे ते लपून ठेवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर आम्ही 2-3 तास तिथं बसून होतो की आम्हाला CCTV फुटेज द्या, आम्हाला पुढचा विलास करायचा आहे, त्याशिवाय आम्हाला विलास करता येणार नाही म्हणून. त्यानंतर जे येतं त्यांनी CCTV फुटेज आम्हाला एक शॉर्टकट कट वगैरे करून 2-3 मिनिटाचं CCTV फुटेज पाठवलं. त्यात जे येतं फक्त मुलगा लाता बुक्क्यांनी मारताना दिसत होता. परंतु आम्ही ज्यावेळेस ते पूर्ण CCTV फुटेज रिकवर केलं त्यावेळेस गंभीर प्रकार समोर आला की जवळपास 45 मिनटं कंटिन्युअसली तो मुलगा मारतोय आणि तिथं कोणीही मदतनीस असेल, ज्ञानी नसेल किंवा म्हणजे टीचर वगैरे तर कोणीच नव्हतं आणि ते प्रिन्सिपलचं कुठलंही लक्ष नव्हतं. त्यानंतर आम्ही त्यांना विचारपूस केली असता तिथं कोणताही स्टाफ नाही. म्हणजे ती फर्स्ट क्राय मोठा ब्रँड आहे, त्यांच्या 1100 शाखा आहेत आणि जवळपास सर्वच चांगल्या घरातली मुलं तिथं आहेत. आणि आमच्या मुलाला देखील काहीतरी सोशल काहीतरी चांगलं हे करावं, त्याला म्हणजे खेळण्यासाठी हे करावं, आम्ही तिथे त्याला शाळेत टाकलं होतं. आणि 50,000 रुपये ते पालकांकडून फीस वसूल करत आहे. आणि ज्यावेळेस ॲडमिशन होतं त्यावेळेस सुविधा अशा म्हणजे एक खोट्या प्रकारचं आश्वासन देऊन जे पालकांना मोहत पाडतं आणि ते ॲडमिशन करून घेतात. परंतु मध्ये जे बघितलं आम्ही तर एक प्रिन्सिपल कांचन येवले आणि 2-3 त्या मदतनीस यांच्या भरोश्यावर जे जवळपास 40-50 पोरं ते सांभाळत आहे. आणि मध्ये प्रकार असा आहे की विद्यार्थी सोडायला ज्यावेळेस पालक जातात त्यावेळेस त्यांना मध्ये येऊ देत नाही, एकदा बाहेरच आणून आपल्याकडे देतात आणि मध्ये घेण्याच्या वेळेस पण तिथेच मध्ये एंट्रीच नाही पालकांना. आणि ज्यावेळेस CCTV फुटेज बघितलं त्यावेळेस अतिशय भयंकर प्रकार याला. त्या व्हिडिओमध्ये दुसरी एक मुलगी आहे, तिलाही तो मुलगा मारतोय, ती वाचवण्याचा प्रयत्न करते माझ्या मुलाला, परंतु तिलाही त्या मुलांना मारलं, तिलाही रक्ताच्या उलट्या आल्या. तेही त्या कांचन येवले मॅडम जे त्या मुलीच्या पालकांपासून लपून ठेवलेलं आहे. अतिशय भयंकर हा प्रकार आहे. म्हणजे एकदम म्हणजे आम्ही तर याच्यामध्ये आहेच, पण परंतु संपूर्ण ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितला कालपासून ते अतिशय मला 1,500-2 हजार फोन आलेले आहेत. म्हणजे माझा मुलगा तर अतिशय घाबरलेला आहे, त्याला भीतीच म्हणजे एवढाच गंभीर जखमा आहे की डॉक्टरांनी सांगितलं की याआधी आम्ही अशी कोणतेही बालकावर ट्रीटमेंट केलेली नाही. तेव्हा आपल्या माध्यमातून माझी हेच विनंती प्रशासनाला की यावर जे तर कोणतेही बंधन नसतं, त्यांच्याकडे कोणतेही कायदेशीर कागदपत्र नसताना, कोणतेही परमिशन नसताना जे अशा अनधिकृत शाळा ज्या आहेत सरसपणे चालू आहे आणि पालकांची लूट चालू आहे. प्रशासनाने यावर कारवाई करण्यात यावी आणि शाळा ज्या आहेत त्या बंद करण्यात याव्या. बरं, मला तुम्ही सांगितलं की जवळपास अर्धा ते पाऊण तास हा सगळा प्रकार चालला आहे. तिथं कोणीही केअरटेकर नव्हतं का? आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुन्हा दाखल करू नये अशी सुद्धा तुमच्यावर दबाव टाकण्यात आला आहे असं सुद्धा तुम्ही म्हणता? हो सर,
ती जवळपास आम्ही ज्यावेळेस CCTV फुटेज बघितली त्यावेळेस 45 मिनिटं तो बालक जो आहे तो अतिशय क्रूरपणे जे माझ्या मुलाला मारतात. तिथं कोणीही केअरटेकर तर नव्हतीच, परंतु त्यांनी आम्हाला सांगितलं की आमच्या टीचरचा स्टाफ वगैरे आहे. नंतर आम्ही बघितलं स्टाफ पण नाही आणि जवळपास तासभर त्या विद्यार्थ्याकडे कोणी बघितलं नाही. अक्षरशः माझा मुलगा आणि ती मुलगी असेल ते किंचळ होते, दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करत होते, परंतु दरवाजे ती महिला जी बाहेरून लावून गेल्या असल्यामुळे जे येतं ते बाल दरवाजे पण उघडू शकले नाही. त्यानंतर आम्ही जे सदर जी कांचन येवले आहेत ते रेड्डी म्हणून त्या शाळेचा मालक आहे आणि बाकीचे जे शुभम महेश्वरी आणि जे स्टाफ वगैरे आहे त्या संदर्भात जे MIDC पोलीस स्टेशन सिडको येथे जे मी तक्रार देण्यासाठी गेलो असता त्यांनी आम्हाला पैशाचे आमिष दिले, तुम्हाला 10 लाख देतो, 20 लाख देतो, तुमच्या मुलाला 3 वर्षाचं एज्युकेशन फ्री देतो, पण तुम्ही तक्रार करू नका या स्वरूपाचे त्यांनी आमिषही दिले. नंतर आम्ही तयार नसताना त्यांनी आम्हाला धमक्या दिला की आमची खूप मोठी कंपनी आहे, तुम्ही आम्हाला ओळखत नाही, तुम्ही तक्रार जर दिली तरी आमचं काही होऊ शकत नाही, अशा प्रकारे त्यांनी दामदट्टी आम्हाला करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही वकील तर आहात, मात्र पहिल्यांदा पालक आहात. आता पालक आणि वकील म्हणून काय भूमिका असणार आहे या प्रकरणात? या प्रकरणामध्ये पालक म्हणून तर मी माझ्या मुलाची बाजू ठामपणे मांडणारच आहे. माझ्या जागी दुसऱ्या एका सामान्य व्यक्ती असता तर त्यांनी पैसे वगैरे घेऊन जे शांत बसले असते, परंतु मी कोणत्याही याला बळी न पडता आम्ही ठाम आहो की त्यावर कारवाई झाली पाहिजे. त्या संदर्भात मी जे येतं तिथे बसून जे सदरील व्यक्तींवर यापर रजिस्टर केला आणि यापुढे जाऊ नये कारवाई हीच की शाळा बंद पडल्या पाहिजे आणि याच्या पुढे जाऊ नये. आम्ही आता हायकोर्टामध्ये त्या संदर्भामध्ये जे येतं याचिका दाखल करणार आहोत आणि या संदर्भात जे काही शिक्षण विभाग असतील मंत्रालयापर्यंत आम्ही जे येतं धाव घेणार आहोत. आणि ही शाळा नाही तर जेवढ्या काही शाळा आहे महाराष्ट्रामध्ये ज्याच्यावर कोणाचाही निर्बंध नाही त्यासाठी कोणीतरी रूल्स रेग्युलेशन तयार करावे यासाठी आम्ही प्रयत्न करणार. मीच नाही, माझ्यासोबत सर्वही वकील बांधव माझ्यासोबत उभे आहेत. निश्चित बघतोय चिमुकल्याचे पालक बोरसे आपल्यासोबत होते, ते सुद्धा या सगळ्या घटनेमुळे हातबल झालेत. त्या चिमुकल्याची आई आपल्यासोबत आहे, त्यांना कालपासून जे आहे ते अश्रू अनावर होताना पाहायला मिळतात. तर काय सांगाल, हा अतिशय गंभीर प्रकार आहे, आई म्हणून काय भावना आहे? सर, आई म्हणून तर मी आतून खूप घाबरलेली आहे. मी व्हिडिओ बघितल्यानंतर हा विचार करते की मला एवढा त्रास होतो तर माझ्या बाळाला किती त्रास झाला असेल. आई म्हणून मी काय बोलू सांगू शकत नाही, पण एक ॲडव्होकेट म्हणून मी सगळ्यांसाठी उभी राहण्याचा प्रयत्न करते. जे माझ्या मुलासोबत झाले ते दुसऱ्या मुलासोबत होऊ नये म्हणून यासाठी आम्ही खंबीर पाऊल उचललेलं आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीला बळी गेलेलो नाही आहेत, कारण की आज आमचा मुलगा आहे, उद्या कोणाचाही मुलगा असू शकतो. यासाठी आम्ही सामाजिक कार्य म्हणून की सर्वांसाठी काहीतरी हिताची गोष्ट म्हणून आम्ही FIR दर्ज केलेला आहे. तुमचं बाळ कधीपासून शाळा जात होतं आणि हा सगळा प्रकार तुम्ही बघितल्यानंतर काय म्हणजे वेदना झाल्या? सर, माझा मुलगा 2-3 महिन्यापासून त्या स्कूलमध्ये जातोय. आमचा फक्त मोटिव्ह हा असतो म्हणजे प्रत्येक पालकाचा की आपला मुलगा खुश राहावा, खेळावा. आता जे शहरी विभाग आहे, आजकाल सगळेजण आपल्या घरामध्ये असतात, मुलांना कोणी भेटत नाही. जसं ग्रामीण आम्ही लहानाचे मोठे जसे झालो की आम्ही 10 लेकरांमध्ये खेळत मोठे झालो, तसं आमच्या मुलांचं तसं लाईफस्टाईल नाही आहे. यामुळं आमचा पालक म्हणून हाच मोटिव्ह होता की आमचा मुलगा 2-3 तास जातोय, खेळतोय. लहान मुलांमध्ये सर डोक्यामध्ये पण येत नाही की लहान मुलामध्ये माझा मुलगा सेफ नसेल. ही घटना आजपर्यंत कुठेच घडलेली नाही आहे. मुलांमध्ये माझा मुलगा खेळेल, तो काहीतरी शिकेल, हा मोटिव्हने मी त्याला डे केअरमध्ये ठेवलं होतं. त्यांचं डे केअर पण आहे, स्कूल पण आहे. 2-3 महिने तो इतका छान रुळला तर त्यांनी असं सांगितलं, मॅम म्हणजे ते असं म्हणतात की खूप छान रुळला आहे विराट, मॅडम तुम्ही ना आता ॲडमिशन करा त्याचं आणि त्याला काही ना काही शिकेल, तो टीचर असतील, सगळ्या गोष्टी शिकेल. त्या हेतूने आम्ही त्याचं ॲडमिशन केलं. आता 15 तारखेला त्याचं स्कूल चालू झालं होतं, पण आम्हाला या आतल्या गोष्टी काहीच माहीत नाही की तिथे टीचर नाही, क्लासरूममध्ये टीचर नाही आहे. हा सगळ्यात मोठा गंभीर विषय आहे सर. म्हणजे माझ्या मुलाला 5 मिनिट जर मारलं असतं तिथे टीचर असते तर माझ्या मुलाला एवढ्या गंभीर इजा झाल्या नसत्या. पण तिथे 20 ते 30 मिनिट कोणीच नव्हतं आणि कंटिन्युअसली तो मुलगा मारत होता. ही सर्व जी चुकी आहे त्या स्कूल मॅनेजमेंटची चुकी आहे आणि त्यांच्या चुकीमुळे माझ्या मुलाला एवढा त्रास झालाय. आपण बघतोय घटना घडल्यापासून तो बाळ जे आहे ते सारखं रडताना पाहायला मिळतं. आता सुद्धा रडत होतं, त्याची तब्येत बरी आहे. मात्र हा सगळा त्रास जे आहे ते शाळा प्रशासनाच्या चुकीमुळे झाला आहे. हो सर, शाळा प्रशासनाच्या चुकीमुळेच झाला आहे, त्यांची मॅनेजमेंटच्या चुकीमुळे झालं आहे. आणि नंतरही सर त्यांनी आमच्यासोबत खूप जास्त छळ केलेला आहे. आम्ही जेव्हा त्याला घ्यायला गेलो 11-11:30 वाजता ही घटना घडली. त्या प्रिन्सिपलने आमच्यापासून ती गोष्ट लपवली. तेवढ्या दरम्यान माझ्या मुलाला किती मोठा ट्रॉमा झाला असेल, तो किती घाबरला असेल, मला मम्मी म्हणून विचारत असेल. त्यांनी या गोष्टीची पर्वा न करता मला फोन पण नाही केला. म्हणजे
ती तर गोष्ट झाली. त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला 2-3 तास माझ्या मिस्टरांना मला टॉर्चर केलं. आम्ही CCTV फुटेज मागत होतो, दिला नाही. ते आमच्यासोबत म्हणजे आमच्या मुलाच्या जीवासोबत खेळले. जेव्हा आम्ही CCTV फुटेज बघितला आम्ही रात्रभर झोपलो नाही. तेव्हा आम्हाला कळालं, म्हणजे कोणीच इमॅजिन करू शकत नाही की एखादा मुलगा भिंतीवर डोकं आदळतोय, छातीमध्ये बुक्क्या मारतोय, अंगावर बसून चावा घेतोय. जेव्हा मी तो व्हिडिओ बघितला तेव्हा आम्हाला विषयाची म्हणजे गंभीरता कळाली की हे इतकं अवघड झालंय. आम्ही लगेच दुसऱ्या दिवशी सकाळीच ॲडमिट झालो. शेवटचा प्रश्न विचारतोय. खरं तर 20 महिन्याचं बाळ होतं. पालक म्हणून तुम्ही त्यांना शाळेत टाकण्यासाठी घाई केली का, आणि पालकाला काय आव्हान असणार आहे तुमचं? सर, आई वडील मुलाचं कधीही हितच बघतात. आता भरपूर लोकांचे असे प्रश्न आहेत की यांनी इतके लवकर मुलाला टाकलं, यांची चुकी आहे. आई वडील कधीही मुलासाठी चुकीचं डिसिजन घेऊ शकत नाही. सर, 10,000च्या स्कूल आमच्या घराच्या पाठीमागे होता. आम्ही बीड बायपासला राहतो, देवळाई चौकमध्ये. पण N1 हा एक प्रतिष्ठित एरिया आहे जिथे आमचं हायकोर्ट आहे, आणि हायकोर्टचे प्रतिष्ठित लोकांचे तिथे मुले आहेत. ह्या अनुषंगाने आम्ही, या विचाराने आम्ही आमच्या मुलाला तिथे ठेवलं. आणि आमचा हेतू असा नव्हता की दिवसभर आमचा मुलगा तिथे राहावा आणि आम्ही इकडे फ्री राहावं. आम्ही फक्त 2-3 तास आमचा मुलगा खेळतोय, सर्वांसोबत डब्बा खातोय, या हेतूने आम्ही त्याला स्कूलमध्ये टाकलं होतं. दुसरा आमचा कुठलाही मोटिव्ह नव्हता. आमचा मुलगा 4 गोष्टी शिकेल, 2-4 मुलामध्ये राहील, खेळेल, त्याला त्याच्या वयाची मुलं भेटतील तर तो खुश राहील, या हेतूने. आणि सर्व पालक ह्याच हेतूने प्रयत्न करतात. असे आमच्या म्हणजे माझ्या कॉन्टॅक्ट्समध्ये असे लोक आहेत की ज्यांची जॉईंट फॅमिली आहे तरी पण ते घरामध्ये लहान मूल नाही आहे. बिल्डिंग सिस्टीममध्ये सर असं असतं की कोणी कोणाला भेटत नाही, कोणाचा कोणाशी संबंध नसतो, सगळ्यांची लाईफस्टाईल वेगळी असते. त्यामुळे सर्व लोक प्रयत्न करतात की बाबा आपला मुलगा 2-3 तास खुश राहावा, खेळावा, त्याच्या वयाच्या मुलांसोबत खेळावा. त्या हेतूने आम्ही आमच्या मुलाला टाकलं होतं. पालकांना हेच माझं आव्हान आहे. आम्ही पालकांसाठी सर हा डिसिजन घेतलाय, कारण की ही गोष्ट शक्य नाही आहे. आज मी घरी बसून राहू शकते, पण प्रत्येक आई राहू शकत नाही. प्रत्येकाची परिस्थिती अशी नाही आहे की घरी बसून राहील. कोणाचे गव्हर्नमेंट जॉब आहेत, कोणाचे घरची परिस्थिती अशी आहे की त्या मुलासाठीच त्या आईला कामावर जावं लागतं. ह्या सर्वांचा विचार करून आम्ही हा डिसिजन घेतलाय की शाळा तर हे मुलांना शाळेत न टाकणं हे मी बोलू शकत नाही, कारण प्रत्येकाची परिस्थिती वेगळी आहे. पण आम्हाला यावरती कठोर निर्णय यासाठी घ्यावा लागलाय की हे सर्व शाळांना समजलं पाहिजे की ते जे लोकांच्या जीवाशी, मुलांच्या जीवाशी खेळताय, हे सर्व गोष्टी बंद झाल्या पाहिजे. आईवडिलांना पण थोडासा मोकळा श्वास घेता आला पाहिजे. या सर्व गोष्टींसाठी आम्ही हा प्रयत्न करतोय सर. आणि पालकांना एवढंच आवाहन देते मी की तुम्ही जिथे मुलाला टाकताय सर्व चौकशी करून, सर्व गोष्टी चौकशी सर आम्हीही केली होती, पण एखादे कृत्य घडायचं ते घडून गेलं, आता त्यावर आम्ही काही बोलू शकत नाही. ती चूक त्यांची माणुसकी नाही आहे म्हणून ते आमच्यासोबत असं वागले. पालकांना एवढंच सर्वांना आव्हान करते की तुम्ही तुमच्या मुलाला जिथे टाकताय तिथलं वातावरण सेफ आहे का बघा. आणि प्रशासनाला, सर्वांना एवढीच विनंती आहे की यावरती काही ना काही ठोस निर्णय घ्या. निश्चित आपण बघतोय छत्रपती संभाजीनगरमध्ये एका शाळेमध्ये एका चिमुकल्याला मारहाण झाली. गंभीर स्वरूपाची ती मारहाण होती. त्यानंतर जे ते पालकांनी अशा पद्धतीच्या भावना व्यक्त केल्या आणि मुलाला शाळेत टाकताना तुम्ही सुद्धा काळजी घ्या असं सुद्धा आव्हान त्यांनी केले. कॅमेरा पर्सन आजगर अलीसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.